अर्णव अँड फॅमिली ब्लॉग्समध्ये. सो आपण आज बनवणार आहेत पास्ता. चला तर तुम्हाला मी पास्त्याची रेसिपी शेअर करते. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. हा पास्ता मसाला, टोमॅटो, कांदा, मिरची. आता आपण कढईमध्ये मिरची टाकूया आणि मिरची चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. आणि हा जो पास्ता आहे तो मैद्याचा नसून गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे. मुलांसाठी खाण्यास योग्य आणि हेल्दी. असा जर पास्ता तुम्हालाही ऑर्डर करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. हे पहा, याला असे पूर्ण तेल सुटू द्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये थोडेसे मीठ ॲड करायचे आहे. नंतर आपण थोडीशी हळदी टाकू. पूर्ण असं एकजीव केल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये पास्ता मसाला टाकू. व आता आपण याच्यामध्ये पास्ता ॲड करून घेऊ. आणि याला आता आपण पूर्ण असे एकजीव करून परतावून घेऊया. हा पहा, आपला अशा प्रकारे पास्ता रेडी झालेला आहे. आता आपण याला सर्व करूया. रेडी आहे आपला हेल्दी पास्ता, लहान मुलांसाठी अत्यंत पौष्टिक. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.